उदगीरमध्ये खरं तर आपण म्हटल्याप्रमाणे उदगीर आणि अहमदपूर हे भारतीय जनता पार्टीचे किल्ले आहेत। या भागामध्ये देखील उदगीरमध्ये आम्ही बैठक घेतली। मी खरं तर आज या बैठकीमध्ये सन्माननीय बनसोडे साहेबांचं मनापासून अभिनंदन देखील करायला पाहिजे की भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विधानसभेच्या वेळेस आम्ही बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं येणारी नगरपालिकेची निवडणूक अध्यक्ष भाजपचा आहे असेल आणि जिथं भाजप जे जिंकून आले तिथं भाजप लढल ते त्यांनी त्या गोष्टीला मान्य केलं। जो शब्द दिला होता त्यांनी तो त्या ठिकाणी पाळला। आणि खरं तर ते म्हणतात ना वाघाच्या जबड्यातून जर जागा कोणती निवडून आणायची असेल ते म्हणतात अहमदपूर। साहेबांनी म्हटले काय सीएम साहेबांनी आपल्या विभाजनामुळे तिथं राष्ट्रवादी आली आहे। स्वतः सीएम साहेब म्हटले आपल्या मताचं विभाजन झालं। हे भाजपचा गड आहे, गड असणारा अहमदपूर आहे। आणि ज्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांची अपमान करण्याचं काम त्या भागातल्या नेत्यांनी केलं आम्हाला वाईट वाटलं। ज्यावेळेस एखादा स्टेटमेंट येतं, एखादा बातमी येते, सरकार युतीचं आहे, महायुतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार आल्यानंतर एखादा मंत्री त्या पदावर बसल्यानंतर आम्ही आवर्जून म्हणतो, आम्ही जसं बनसोडे साहेबांचं अभिनंदन केलं ज्या पद्धतीने अहमदपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी अपमान करण्याचं काम केलं एका दिवसात आपल्याला आश्चर्य वाटलं। ज्याच्याकडे जबाबदारी होती त्यांनी रात्रीतून त्याला बदललं, त्याला पकडले हाताशी आणि सगळ्या माणसांना नेऊन आमदारांच्या दावणीला बांधलं। पण एका दिवसातून या सर्वांनी पूर्ण पॅनल उभा केलं आणि एका दिवसातून आज अहमदपूरमध्ये सोबळावर भारतीय जनता पार्टी लढली। रात्री आमची बैठक झाली पाटील साहेबांच्या, सगळं ठरलं, एवढे माणसं भरणं बरोबर आहे बसवराज पाटील साहेब, त्यांनी होते तिथं प्रभारी म्हणून, सगळं ठरलं, आपल्याकडनं एबी फॉर्म घेतला, सगळं झालं आणि नंतर सगळे एबी फॉर्म घेतले, जाऊन देऊन टाकले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये। हे चुकीचं झालं साहेब आणि मी आपली जबाबदारी दादा, कदाचित तुम्ही तुमचा बदला घेऊ नका, खंदाडे साहेब तुमच्यावर झालेल्या गोष्टी हे नाही, मालक तुमच्या बदल झालेला नाही, कार्यकर्त्यांच्या बदल झालेली घटना आहे। ह्याचा बदला तुम्हाला घ्यावा लागेल, भारतीय जनता पार्टीच्या माणसाला निवडून आणावं लागेल। माझ्या अहमदपूरच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे, ती जागा आपण निवडून आणा। तुमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही सर्वजण मिळून जी काही ताकद लागेल तन मन धन हे अहमदपूरसाठी आम्ही द्यायला तयार आहे, पण फक्त तुम्ही लढायची तयारी दाखवायला। आणि आज भाजपने आपल्या लोकांनी मतदान केलं त्यांना आणि त्यांनी कार्यकर्त्यांची अवलनिवड जी केली, ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली हे खरंच चुकीचं आहे। आणि त्यांचे नेते कोण आहेत हे जिल्ह्याचे, काय नाव, सहकार महर्षी, ते कुणामुळे मंत्री, त्यांना सांगू ना आता काय मंत्री कुणामुळे झाले। आणि खरंच यांनी येऊन दाखवा, फिरून दाखवा आता इकडं, असं नाही। एकदा एकत्रित बसलो, एका विचाराने एकत्रित बसलो तर त्याच्यामध्ये बदल करायचा नाही। आणि पाटील साहेब बेमानीला जागा नाही, गद्दारीला आपल्याला माफी नाही। तुम्ही या आमच्याशी बोला, सत्तेमध्ये म्हणाल तो वाटा देऊ, पण संघटनेमध्ये जराही वाटा तुम्हाला देणार नाही हे देखील मी आपल्याला सांगतो। संघटना आमची आहे, भाजपची संघटना आहे, कार्यकर्त्यांची संघटना आहे।